पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये जाऊन 2-4 चांगले तरुण व्यक्ती की ते त्या ठिकाणची आम्हाला माहिती देतील. अनेक गावामध्ये माहिती आहे की आजही आपल्याला काही पाणवठ्यावर पाणी भरू दिलं जात नाही. अनेक गावामध्ये आपला एखादा कार्यक्रम असेल तर त्याला उधळून लावण्याचा प्रयत्न केला जातो. आता तुम्हाला माहित असेल अचलपूरमध्ये त्या समाजाला, आपल्या बौद्ध समाजाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गेट लावायचं होतं तर त्या गेटसाठी सुद्धा त्या गावकऱ्यांनी विरोध केला. असे जर आपल्याला संपूर्ण जिल्ह्याचं देणं घेणं नाही, परंतु आपल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये अशा प्रकारचा जर कुठला प्रयत्न होत असेल तर त्याकरिता हा ग्रुप सक्षम राहील. याकरिता हा सामाजिक मेळावा आहे. आणि आपण सीमाताई मोरे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. बरोबर, सरांना जायचं आहे म्हणजे बोरकर सरांना दुसऱ्या कार्यक्रमाकरिता. माननीय प्राध्यापक प्रकाशजी बोरकर जे भारतीय बौद्ध महासभेचं संपूर्ण जिल्हाभर काम पाहतात, सन्माननीय प्राध्यापक प्रकाशजी बोरकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. सर्वांना जय भीम. धर्मनायक सम्राट अशोक, क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगे बाबा, आई रमाई, भीमाई या आपल्या श्रद्धास्थानांना त्रिवार वंदन करून सर्वप्रथम आज अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये प्रामुख्यानं एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आयोजित केलेला हा मेळावा ही साधी सुधी बाब नाही आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांचं संपूर्ण जीवन बाबासाहेबांच्या चळवळीत गेला आणि आजही ते तेवढ्याच दिमागदारपणे तरुण पिढीला लाजवेल अशा तरुणांसोबत ते आपले कार्याची वाटचाल करतायत. आदरणीय अनंतरावजी खडसे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेल्या डॉक्टर सीमाताई मोरे, त्याचप्रमाणे विचारपीठावर उपस्थित लालचंदजी इंगोले, प्राध्यापक उद्धव पारवे, ज्यांनी आताच आपलं संचालन करून या मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला, ते सुधाकरराव डोंगरे, गावखेड्यातून संपूर्ण तालुक्यातून आलेल्या सर्व माता, बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, खूप दिवसानंतर अशा प्रकारचं मेळावा आयोजन करण्याचं काम आयोजकांनी केलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो. आजकाल मेळावे लागतात, पण माहिती आहे तुम्हाला कुणाचे मेळावे लागतात? स्वखर्चाने येणाऱ्यांचे मेळावे लागत नाही. गावात गाड्या पाठवणारे गाड्या पाठवतात आणि मग गाड्याच्या गाड्या भरून कशासाठी आलेल्या असतात? मेळाव्यासाठी आलेल्या असतात. अशा प्रकारची वस्तुस्थिती असताना तुम्ही मात्र स्वयंप्रेरणेनं या मेळाव्याला आल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. पुन्हा एकदा उद्देश स्पष्ट आहे. मी माझ्याकडे आल्यावर या पत्रकाचं सूक्ष्म निरीक्षण केलं. माझ्या लक्षामध्ये आलं की नांदगाव खंडेश्वर म्हणजे अमरावती जिल्हा तालुका नांदगाव खंडेश्वर, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं हे पवित्र स्थळ आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या कर्मभूमीत होणारा हा मेळावा. मला आठवते याच्यापूर्वी की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मैत्री
सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या कधीही लपून राहिलेली नाही. बाबासाहेबांच्या प्रत्येक चळवळीला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी सक्रिय पाठिंबा दिला. त्याचं उदाहरण अमरावतीचं अंबादेवी मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह जो झाला तो घडवून आणण्याचं काम महत्वाचं कोणी केलं असेल तर ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केलं. ही अशा प्रकारची परंपरा फुले आंबेडकरी चळवळीला आहे याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. या अनुषंगाने मी या पत्रकाचं अवलोकन केल्यावर मला काय दिसलं याच्यामध्ये, जवळपास नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 11 गावचे सरपंच, 13 आजीमाजी सरपंच, विविध सामाजिक संस्थांचे शेकडो पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होत आहे. ही या मेळाव्याची सर्वात मोठी उपलब्धी आहे. याचा अर्थ आमच्याकडे अजूनही ज्या काही आमच्या सरपंच भगिनी असतील, सरपंच बंधू असतील, ते ठिकठिकाणी आजही आहेत. त्यांची ती शक्ती निश्चितपणे सामाजिक उत्थानाच्या करता मोठ्या प्रमाणात आजही कामाला येऊ शकते, याबद्दल मला शंका नाही. मित्रांनो, प्रस्तावनेमध्ये सांगितलं गेलं अन्याय आणि अत्याचार आमच्यासाठी नवीन नाहीये. तो कालही होता, आजही आहे, परंतु हळूहळू त्याचं स्वरूप आता बदलत जात आहे. काल म्हणे रात्र वैऱ्याची होती, आता मात्र दिवसही वैऱ्याचा आहे. त्याच्यामुळे कोण आपलं हे देखील आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात समस्या अनेक होत्या, पण बाबासाहेब आंबेडकर सक्षम होते. कोणत्याही समस्येचं उत्तर कुणापाशी होतं फक्त तयार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपाशी तयार होतं. त्यामुळे तुम्हाला आम्हाला जे काही मिळालं ते मात्र सहजासहजी मिळालं असंही म्हणता येत नाही. मी अगदी सांगतो की अनंतरावजी खडसे सारखे आणखी सिनियर लोक, अनेक जुनी लोक, जाणते लोक इथे बसले आहेत. 56च्या धर्मांतरानंतर बाबासाहेबांनी आदेश दिला होता की धर्मांतरित झालेल्या बौद्धांनी इथून गेल्यावर, दीक्षाभूमीवरून गेल्यावर आपापल्या गावात काय केलं पाहिजे, किमान धर्माची चळवळ गतिमान केली पाहिजे. तो आदेश त्या काळातील आमच्या आजोबांनी, वडिलांनी ऐकला. मला आठवते, ग्रामीण भागातील लहान लहान गावात आजही पूर्वी व्यवस्था नसताना त्यांनी काय केलं, एक लाकडी बल्ली लावली होती. लाकडी बल्ली कशासाठी, त्या बल्लीवर पंचशील ध्वज फडकवायचा आणि तिथे त्रिशरण पंचशील वंदना वगैरे घ्यायचं. उद्देश काय होता की जागृती कशा प्रकारे करायची. ती मंडळी आजही हयात आहेत. अर्थात त्यावेळेस ती गरीब होती, आमची लोक गरीब होती, मात्र चळवळ श्रीमंत होती. आज उलट झालं. आता किती लोक तुमच्यामध्ये गरीब बसले आहेत ते कोणी गरीब बसले सांगा. तेव्हा गरिबांची संख्या मोठी होती, पण चळवळ श्रीमंत होती. आज मात्र आम्ही काल कुठे होतो आणि आज कुठे आलो. काल बंडी वाटत होती, आता मोटारी आली हाती. कालचा महार विमानामध्ये सवार झाला मैं, जो तो जयदिन करायला लागला, जोहार गेला मैं. हा जोहार घालवून टाकण्याचं काम सिद्धनाथ महाराजांच्या काळामध्ये 1818 कोरेगाव युद्ध तुम्हाला सर्वांना माहित आहे. ही लढवई जात समाज आपला असल्यामुळे आपण सुखानं खूप दिवस उपभोगले. त्यांनी केलेल्या परिश्रमातून आपली एक पिढी सुखाने जीवन जगू शकले. शिका म्हटल्याबरोबर मला सांगा, तुम्ही प्रत्येकाच्या घरातला विद्यार्थी, लहान बाळ
लहान लहान मुलं त्यांना काय सांगतात की बाबा शाळेत जाजो आणि बाबासाहेबासारखा मोठा होतो, कोण्या अवलिया बाबासारखा होतो असं कोणी सांगते का? नाही सांगत कोणी. हा परिणाम केवळ बाबासाहेबांच्या धर्मक्रांतीने झालेला आहे, शैक्षणिक क्रांतीने झालेला आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे याचं चिंतन आणि मनन आपण केलं पाहिजे. समस्यांना वाचा फोडण्यासाठी एकत्र आलोच पाहिजे. आपण एकत्र आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. एवढे सरपंच जे निवडून आले, जर बाबासाहेबांनी आपल्यासाठी व्यवस्था करून ठेवली नसती तर बरोबर सरपंच बनले असते का? नसते बनले कोणी सरपंच. साधा ग्रामपंचायतचा मेंबर देखील बनणं आपल्या नशिबात नव्हतं. परंतु हे सर्व काही याचं पुण्य बाबासाहेबांची असल्यामुळे आज पुन्हा आम्ही त्याचं चिंतन केलं पाहिजे. इथे काय होते की आजकाल आमचा सर्वांचा दृष्टिकोन धम्म कार्याकडे कमी आहे आणि राजकारणाकडे जास्त आहे. तुमची आणि माझी प्रगती झाली असेल तर ते केवळ भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षामुळे झाली, दीक्षा घेतल्यामुळे झाली. तेव्हाही आपल्यापाशी काही नव्हतं. मग आता आपल्यापाशी गमावण्यासारखं काही आहे का? आणि जे काही आहे ते कुणाच्या मालकीचं आहे? ते तर बाबासाहेबांच्या मालकीचं आहे. तुमच्या आणि माझ्या मालकीचं काही नाहीये. आता प्रश्न हा पडला की काळ आणि वेळ कुणासाठी थांबत नाही, ती बदलत चाललेली आहे, ती बदलत चाललेली आहे. परंतु सुधाकर रावांनी अपेक्षा केली की वेळोवेळी आपल्याला अपमान सहन करावा लागते. ज्यांना आम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिले ते आपलं काम करीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग अशा वेळेस आमच्या बाबतीत दुसरं शस्त्र कोणतं आहे? दुसरं शस्त्र म्हणजे तुमची एवढी ही शक्ती. ही शक्ती खऱ्या अर्थानं आपली शक्ती आहे. त्याच्याच भरोशावर आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे. आणि म्हणून मला असा विश्वास वाटतो की अशा प्रकारचे मेळावे आज नांदगाव खंडेश्वर मध्ये झाला, उद्या तांदूळ रेल्वेमध्ये व्हावं, जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी व्हावं. हीच शक्ती आपल्याला मजबूत करावी लागेल. मित्रांनो, अलीकडे देशाच्या राजकारणामध्ये कालपर्यंत बाबासाहेबांच्या अतिशय कष्टानं आपल्याला म्हणे सवलती मिळाल्या. सवलती कुणाला मिळाल्या? आपल्यालाच मिळाल्या काय? फक्त बौद्धांनाच मिळाल्या काय? अनुसूचित जातीच्या सवलती एकूण 59 जातीचे लोक उपभोग घेत आहेत. जेव्हा जेव्हा स्कॉलर अनुसूचित जातीचा सवलतीचा प्रश्न आला, आरक्षणाचा प्रश्न आला, तेव्हा तेव्हा मैदानामध्ये कोण उतरले? मैदानामध्ये बाबासाहेबांचीच लेकरं उतरले. हे तुम्ही लक्षात घ्या. केसेस कोणावर दाखल झाल्या? बाबासाहेबांच्याच लेकरावर झाल्या. मात्र सवलतीचा फायदा सर्वच जण घेत आहेत. 59 जातींवर आता सांगितलं. आणि आत्ता अलीकडे काल परवा निर्णय आला. हे चांगलं सरळ सरळ सुरू असताना अनेक आमचे विद्वान लोक म्हणतात बाबासाहेबांनी दिलेलं कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. पण आता पुन्हा चिंतन करायची वेळ आली. राज्यकर्ते तर हिसकावून घ्यायला तयारच आहेत. पण काल परवा वाटते 1 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाचा देखील निर्णय आला. म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरणाची गरज आहे. सोबतच त्यांना क्रीमी लेअर लावा, अशा प्रकारचा दुर्दैवी निर्णय अलीकडे सुप्रीम कोर्टाने आला. म्हणजे कधी कधी काही गोष्टी ज्या सत्ताधाऱ्यांना शक्य होत नाही त्या गोष्टी कधी कधी नेमक्या पत्त्यावर करतात.
आज कोणी बोलायला तयार आहे का अनुसूचित जातीच्या संदर्भात, सुप्रीम कोर्टाच्या निर्णया संदर्भात कोणी बोलायला तयार आहे? कोणत्या तरी पक्षानं अजेंडा ठेवला का आपला की या गोष्टीसाठी आम्ही आंदोलन करू, आम्ही होऊ देणार नाही, असं कोणी सांगायला तयार नाहीये. याचा अर्थ उद्या आपल्या सवलती धोक्यात आल्या, तशाही आल्याच आहे. तुम्हाला माहित आहे शाळा कॉलेजची फी भरायला आपल्यापाशी पैसे आहेत का? मोठ्या प्रमाणात. आजच आम्ही ती फी भरू शकत नाही. जिल्हा परिषदच्या शाळा, ज्या शाळेतून आमच्यासारखे विद्यार्थी तयार झाले, त्या शाळा तुमच्या गावात मोडकळीस आलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आता ज्यांच्यात क्षमता असेल त्यांनी जावं शिक्षण घ्यायला बाहेर, आणि ज्यांच्यात क्षमता नसेल त्यांनी काय करावं? त्यांनी आपले धंदे करावे. म्हणजे अशा प्रकारे शिक्षणापासून देखील वंचित ठेवण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू आहे. आणि म्हणून या सर्व प्रश्नावर उत्तर काय? सर्व प्रश्नावर उत्तर आमची शक्ती. आमची शक्ती म्हटलं की आम्हाला आधी मोठा एक शाप मिळालेला आहे. कशाचं? आज दिसतो आपण एवढे लोक एकत्र. तुमच्यातले काही लोक अजूनही विचार करत असतील, आयोजकांना वारंवार सांगावं लागते की हा प्रायोजक कार्यक्रम नाहीये, हा कुणाकडने पैसे घेऊन घेतलेला कार्यक्रम नाही आहे. याचं कारण त्यांना माहित आहे. इथून गेल्यावर काही लोक म्हणणार आयोजकांना त्यांच्याकडून भेटले असते म्हणून घेतला गेला, कारण की निवडणुका तुमच्या याच्यामध्ये. पण अजूनही सांगतोय मी की काही प्रामाणिक लोक अजूनही समाजामध्ये आहेत. त्यांच्या पाठीशी आपण निश्चितपणे उभं राहायला पाहिजे, तरच आपल्याला कुठेतरी भविष्य आहे. मला आठवतंय तथागत भगवान बुद्धाच्या काळात राजा महाराजांनी आश्रय दिला धम्माला. धम्माला आश्रय दिला म्हणजे याचा अर्थ त्या काळामध्ये राजे लोकांना देखील धम्माची गरज होती. आज मात्र आपल्याला काय चित्र पाहायला भेटते? आज धम्माची गरज फक्त आपल्याला आहे, राज्यकर्त्यांना धम्माची गरज नाही राहिलेली आहे. काल परवा पाहिला तुम्ही व्हॉट्सअपवर व्हायरल झालेला आहे. देशाच्या इतिहासात सर्वीकडे वर्षावास सुरू आहे ना आपल्याला. वर्षावास सुरू आहे, तो हळूहळू हा वर्षावास कुठे पोहोचला? मंत्रालयात पोहोचला हा वर्षावास. म्हणजे आता वर्षावास तिथे. याचा अर्थ काय? आजपर्यंत झालं का? असं नाही झालं. आणि म्हणूनच या सर्व गोष्टीमध्ये आपण प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी प्रामुख्यानं अनेक गोष्टीचे उलगडे करणारा ठरावा असा विश्वास करायला हरकत नाही. येत्या जनतेच्या आंदोलनानं काय होते हे तुम्हाला एका मिनिटात सांगेल आणि थांबून जाईल. जनतेचं आंदोलन, जनतेची शक्ती किती मोठी आहे. तुम्हाला काल परवा पवित्र दीक्षाभूमीला विद्रूप करण्याचा प्रयत्न झाला माहित आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंगच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आधी जागा नाही आहे तिथे आपल्याला बसायला, आणि तिथे मात्र पार्किंगच्या नावाखाली मूळ स्तूपापाशी वेगळं प्रयोजन केलं गेलं आहे. नागपूरच्या लोकांना का लक्षात नाही आलं अजूनपर्यंत? मग तिथे कोण गेले? महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील लोक नागपूरला पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी एल्गार केला. त्याचा परिणाम लेंटर लेव्हलला आलेलं दीक्षाभूमीवरचं काम शेवटी जनतेच्या रेट्यामुळं, जनतेच्या विरोधामुळं
सरकारला 2 पावलं माग यावं लागलं. ते काम थांबलंय आता. म्हणजे याचा अर्थ आमचे लढे हे जनतेच्या शक्तीवरच लढणारे आहेत याची जाणीव आपण सर्वांनी ठेवावी. मी या ठिकाणी अधिक वेळ घेत नाही. तुम्हाला सर्वांचे मनोगत ऐकायचे आहे. मला आयोजकांनी या ठिकाणी बोलणे